साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील युनियन बँक शाखेत आदिवासी शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या संमतीविना लाखो रुपयांचं बनावट कर्ज काढल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय। बँक अधिकारी आणि खासगी एजंट यांनी संगनमत करून पीक कर्जाच्या बहाण्याने शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या आणि ठिबक सिंचनासाठीचं कर्ज परस्पर उचललं। धक्कादायक म्हणजे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात न जाता एका खासगी एजन्सीला वळवण्यात आली। एकाच दिवशी एकाच शेतकऱ्याच्या नावावर 6 लाखांचं कर्ज दाखवण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे। या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी पीडित शेतकऱ्यांनी केली आहे। आम्ही पिंपळनेर युनियन बँक इथे कर्ज काढायला आले, तेव्हा त्यांनी आम्हाला पीक कर्ज दिले आणि त्यांनी बोजा चढवला। दिनांक 11/3/2025 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळनेरच्या वेच्या हुर्जी मावची याच्या नावे 3 लाख कर्ज बोजा राष्ट्रीयकृत बँक गहाण। दुसरा कर्ज दिले त्यांनी दिनांक 11/3/2025 रोजी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा पिंपळनेरच्या वेच्या हुर्जी कुंवर मावची याच्या नावे रुपया 2 लाख कर्ज। मग त्यांनी कर्ज देताना त्याच्यामधून 2 लाखचा बोजा चढवला आणि त्याच्यामधून 1,48,000 रुपये मला दिले आणि त्याच्यामधून मग आम्हाला एक बाजू बोलावून त्या एजंट लोकांनी पैसे काढून घेतले आणि माझ्या हातात फक्त 70,000 त्यांनी दिले आणि तो 3 लाखाचा बोजा त्यांनी चढवला होता। ते कशाचा चढवला ते मला माहिती नाही, पण ते आम्हाला न कळवता एजंट लोकांच्या हाती त्यांनी देऊन टाकले होते। ते कशाच नाही स्टेटमेंट मागितलं होते का? आणि मग आता आम्ही स्टेटमेंट मागायला गेलो तेव्हा ते काय सांगायचा, नाही मिळणार म्हणे। स्टेटमेंट आम्हाला दिले नाही। कोणी? बँकेच्या साहेबांनी नाही बोलले? नाही बोलले। तुमच्याकडे आलं ते काय बोलले सगळं? आमच्या दिल्यानंतर तुमच्याकडे आज आले का? आमच्याकडे आज आले होते तेव्हा ते सांगत बाबा तुम्ही गोडीमध्ये मिठवून घ्या, तुमच्यावरच आरोप लागेल आणि ते अजून असं पण सांगायचा वा तो पत्रकार आहे, तो पत्रकार नाही आहे म्हणे, तो असंच आहे, त्याच्या नांदी लागू नको म्हणे, तुम्हाला फसवणूक करेल तो म्हणे, हे सांगायचं ते। वसंत जत्रा साकडे राहणार केतकपाडा। माझ्या नावावर सातबाऱ्यावर मी युनियन बँक मध्ये गेलो होतो। तिथे मी पीक कर्ज काढायला कागदपत्र वगैरे दिले। त्यानंतर माझ्या नावे सातबाऱ्यावर 3 लाखाचा बोजा त्यांनी चढवला। त्यानंतर 1 वर्षांनी मला त्याने पैसे फक्त 2 लाख रुपये दिले। मागे आम्ही त्यांना सांगितलं, रावण्या केलं, त्यानंतर त्यांनी मला 2 लाख रुपये टाकले। त्यानंतर 15-20 दिवसांनी 75,000 रुपये त्यांनी मला अकाउंट मध्ये टाकले। त्यानंतर माझ्या नावे कृषीचं ठिबक सिंचन म्हणून 4 लाखाचे बोजा त्याने चढवला। त्यानंतर आम्हाला त्याने 1 रुपया पण दिला नाही आणि जे पाईप वगैरे आहेत फक्त 90 पाईप दिले आणि तुमचं सर्व 4 लाख रुपये दिले गेले असं ते सांगतात। काय नाव त्यांचं? अरुण काटे आणि पुराणिक दोन एजंट होते युनियन बँक मध्ये पिंपळनेरला। तक्रार केली होती तेव्हा लगेच साहेबांनी बोजा उतरवायला जे पत्र मला देऊन दिले।